हा मोठा मुलगा माझा. मोठा मुलगा. काय करतोस तू? आता इयत्ता 10वीत. शुभेच्छा. 10वीत आहेस. बरं मला सांग की तुला या निमित्ताने घरातल्यांना आनंद देण्यासाठी तू काय करू शकतो? जॉय ऑफ गिव्हिंगच्या ओकेजनवर मी सगळ्यांना सांगतो की मी जोमाने अभ्यास करणार आणि भारी मार्कांनी उत्तीर्ण होणार, चांगल्या मार्कांनी. वा वा, चला अभिनंदन, तुला शुभेच्छा. जॉय ऑफ गिव्हिंग म्हणजे देण्यातला आनंद. आता या मुलाने आज या घरामध्ये ठरवलेलं आहे की नेहमी आमच्यासाठी आई वडील आम्हाला आनंद देत असतात, त्यासाठी खूप मेहनत करत असतात. तेव्हा आता आम्ही मुलं म्हणून घरच्यांना आनंद कसा देऊ शकतो, तर 10वीच्या परीक्षेमध्ये अभ्यास करून त्याचे जास्तीत जास्त मार्क्स ज्या दिवशी मिळतील त्या दिवशी जो आनंद आहे त्या आनंदाची किंमत पैशामध्ये होऊ शकत नाही, इतका आनंद देणार आहेत. मनापासून शुभेच्छा. तुला भरपूर अभ्यास कर. आणि आता या कार्यक्रमातला तो आनंदाचा क्षण, पैठणीचा क्षण. बघूया कोण जिंकणार पैठणी हा खेळ. कोण जिंकणार पैठणी आत्ता बघणार आहोत. खेळ सोपा आहे. या प्लास्टिकच्या चकत्या आणि त्यावर टेबल टेनिसचा जो चेंडू आहे तो अचूक ठेवायचा आहे आणि बघणार आहोत की 3 मिनिटामध्ये जास्तीत जास्त चेंडू या चकत्यांवरती ज्या अचूक बॅलन्स करून ठेवणार त्या आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरणार आणि ज्या होम मिनिस्टर ठरणार त्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3. मराठीकडून ही भेटवस्तू आपल्याला. अभिनंदन मामा, ही भेटवस्तू आपल्याला. आणि सासूबाई, आजच्या भागात आपण उपविजेता ठरलात. झी मराठीकडून हे चांदीचं. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सुनबाई. सुनबाईंना तथास्तु पुणे ही पैठणी. अभिनंदन.